आता पाहूया टॉप 9 महत्त्वाच्या बातम्या। नागपुरात आजपासून राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या अखिल भारतीय प्रतिनिधी सभेला सुरुवात। लोकसभेच्या पार्श्वभूमीवर सभेला वेगळं महत्त्व। जेपी नड्डांसह 1529 प्रतिनिधी हजर राहणार। भाजपच्या महाविजय 2024 समितीची मुंबईमध्ये महत्त्वाची बैठक। भाजप प्रदेश मुख्यालयामध्ये लोकसभा विधानसभा निवडणुकीच्या रणनीतीवर चर्चा होण्याची शक्यता। उद्धव ठाकरेंचा आज दक्षिण मुंबई लोकसभा मतदारसंघामध्ये दौरा। लोकसभेच्या पार्श्वभूमीवर ठाकरेंचा जनसंवाद दौरा। शिवसैनिकांशी संवाद साधणार। सोलापूरच्या पेन्नूरमध्ये आमदार प्रणिती शिंदेंनी मराठा आंदोलकांना मुख्यमंत्र्यांचे बॅनर काढायला लावले। प्रणिती शिंदेंच्या मागणीनंतर मराठा आंदोलकांनी चरणराज चौरेंनी लावलेले बॅनर काढले। दिल्लीमध्ये निवडणूक आयोगाची आज महत्त्वाची बैठक। मुख्य निवडणूक आयुक्तांसह 2 नवनियुक्त आयुक्तांची बैठक। बैठकीमध्ये लोकसभा निवडणुकांच्या तयारीवर चर्चा होणार। निवडणूक आयोग आता कायद्यावर नाही तर भाजपच्या लॉबिंगवर चालतं। नव्या निवडणूक आयुक्तांकडून अपेक्षा नाहीत। निवडणूक आयोगावरून संजय राऊतांचा भाजपवर हल्लाबोल। जे 2 निवृत्त सनदी अधिकारी निवडणूक आयोगावर आचारसंहिता लागण्याच्या काही तास आधी मोदी सरकारने नेमलेले आहेत, त्यांच्याकडून या देशाच्या जनतेला आणि लोकशाहीला कोणतीही विशेष अपेक्षा नाही। राष्ट्रवादीच्या विधान परिषदेमध्ये आमदार पात्रतेवर आज सुनावणी। विधान परिषदेच्या उपसभापती नीलम गोऱ्हेंसमोर सुनावणी होणार। रत्नागिरीच्या दापोलीमध्ये अनधिकृत साई रिसॉर्ट प्रकरणामध्ये 18 मार्चला पुन्हा सुनावणी। मुंबई हायकोर्ट रिसॉर्ट पाडण्यासंदर्भात मार्गदर्शक सूचना देणार तर पाडकामाचा ॲक्शन प्लॅन मागवणार।